नमस्कार मंडळी. आज आपण गिलक्याचा ठेचा बनवणार आहोत. तोही 2 ते 3 दिवस टिकेल अशा पद्धतीचा. खायलाही चविष्ट. गिलके जे खात नाहीत ना ते सुद्धा खातील. त्यांना कळणार पण नाही आहे हा ठेचा गिलक्याचा आहे, म्हणजे दोडक्याचा आहे. तर अगदी सोपा झटपट होणार आहे. तर त्यासाठी इतकंच साहित्य लागतं आणि तेल लागतं आणि मीठ, बस बाकी काहीच नाही. अगदी सोपा आणि झटपट होणारा गिलक्याचा ठेचा करायचा असेल तर गिलके मी चांगले 2 घेतलेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. धुवून घेतल्यानंतर कपडाने पुसून घेतलेत आणि पुसून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेत. तर अशा प्रकारे आपण पूर्ण काप करून घेतल्यानंतर चांगल्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात. ठेचा म्हटल्यानंतर मिरच्याचं प्रमाण तर आलंच. तर आपण इथे मिरच्या पण कापून घेतल्यात. म्हणजे काय होईल, ठेचा अगदी प्रोसिजर म्हणजे व्यवस्थित होईल, जास्त बारीकही नाही आणि व्यवस्थित होईल. तर हे झालं आपलं साहित्य. शेंगदाणे घेतलेत मी चांगले 2 चमचे, लसूण पाकळ्या घेतल्यात. तर आता एक पॅन घ्यायचा आहे. त्या पॅनमध्ये काय करायचं आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर त्यामध्ये घालायचे शेंगदाणे. तर शेंगदाणे 2 चमचे घालायचे आहे, म्हणजे व्यवस्थित भाजले आणि तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा रंग चांगला लाल झाला आहे, म्हणजे डार्क झाला आहे. त्या स्टेजवरती आपल्याला घालायचं आहे हिरव्या मिरच्या, आपण ज्या कापून घेतल्यात ना त्या घालायच्या आहेत. मिरच्या पण आपल्याला शेंगदाण्याबरोबर चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित भाजलं की ठेचा अगदी छान लागेल. मिरच्या झाल्यानंतर घालायच्या त्यामध्ये लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या पण आपण म्हणजे भाजून घेणार आहोत. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि हे आपलं सारण भाजून झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे. तर हे झालं आहे भाजून आणि थोडंसं थंड पण होऊ दिलं आहे मी. नंतर घालायचं आहे आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये. तर याला पाणी न घालता वाटायचं आहे, म्हणजे हा ठेचा जो आहे ना 2 ते 3 दिवस टिकेल, म्हणजे प्रवासात सुद्धा तुम्हाला नेता येईल, चविष्ट लागेल अशा पद्धतीचा आहे. तर आता आपण जाडसर असं वाटण करून घेतलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवते, अगदी जाडसर आहे. थोडंसं अजून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. तर आपण यामध्ये आता घालणार आहोत कोथिंबीर. थोडासा कोथिंबीरने छान ठेचा लागतो, म्हणून आपण कोथिंबीर पण घालून घेणार. नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपल्या ठेच्याच्या आकाराने आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित झाकण लावून जाडसरच वाटण करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता जास्त बारीक नाही आहे, जसं ठेच्याला लागतं ना त्याच टाईपचं पण वाटण करून घेतलेलं आहे. तर हे झालं आपलं शेंगदाणा, मिरची आणि कोथिंबीरीचं लसणाचं वाटण. आता घ्यायचा एक पॅनमध्ये काय करायचं आहे, तेल घालायचं आहे 1 चमचा, जास्त नाही, 2 चमच्यामध्ये ठेचा होईल. तुम्ही वरतून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे घातल्यानंतर तडतडली की लगेच त्यामध्ये घालायची हळद. आणि हळद घातल्यानंतर आपण इथे गिलके चिरून घेतले होते ना ते घालायचे आहेत. मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. गॅस फुल करायचा आहे, म्हणजे गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि एकदम फ्राय होईपर्यंत चांगलं खरपूस तळल्यासारखा जसा होतो ना गिलका तसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर येथे तुम्ही बघू शकता थोडंसं, जास्त नाही, कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे ठेच्याच्या आकाराने. तर या गिलक्यापुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे. तर एकसारखं आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे तळेपर्यंत आपल्याला गिलके फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता चांगले गिलके हलके हलके झालेले आहेत. त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, खलबत्ता किंवा तांब्या असेल तुमच्याकडे किंवा ग्लास असेल, त्या ग्लासच्या सहाय्याने आबडधोबड आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं पॅनमध्ये तळत असतानाच. इतका छान फ्लेवर येतो ना त्याचा, अजिबात कळत नाही आहे की हा ठेचा गिलक्याचा आहे. तर आबडधोबड आपण थोडंसं बारीक करून घेतलं आहे खलबत्त्याच्या सहाय्याने. आणि आता आपल्याला काय करायचं, थोडंसं बारीक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, म्हणजे ठेचा करून घेतला आहे तो. तर गिलके थोडे कमी आहेत, त्यामुळे थोडंसं सारण उरलेलं आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि आकाराने, ठेच्याच्या आकाराने आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर बाकीचं तुम्ही इथे बघू शकता जे आहे ते आपण बाजूला ठेवलेलं आहे. आणि आता एकसारखं 1 मिनटासाठी गॅस एकदम कमी करायचा आहे आणि परत आपल्याला थोडंसं आपण खलबत्त्याच्या सहाय्याने काय केलं आहे, लसूण कुटण्याच्या भांड्याने आपण थोडंसं परत एकदा ठेचा बारीक करून घेतला आणि आपला ठेचा ऑलरेडी तयार झालेला आहे. मस्त ठेचा रेडी झाला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे उरलेलं सारण दुसऱ्या ठेच्याला आपल्याला कामी येईल, म्हणजे गिलक्याचा ठेचा करायचा म्हटलं तर आपल्याला करता येईल. तर हे ठेवायचं बाजूला. इथे गिलक्याचा ठेचा रेडी झाला आहे. अगदी सोपा, झटपट होणारा, खमंग आणि टिकणारा पण. म्हणजे तुम्हाला प्रवासात जर न्यायचं म्हटलं पोळीसोबत, कशासोबतही तुम्ही नेऊ शकता आणि भातात मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही छान लागेल. ज्यांना गिलके आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचा ठेचा आहे. तर ही अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.